तर आजचा हा प्रवास स्नॉर्कलिंगचा म्हणजेच कोकण ब्ल्यू मधला एपिसोड 3 हा ऑलरेडी सुरू झालेला आहे. आणि सुरुवातीला तुम्ही पाहाल ना तर बरेच माशांचे एकत्र आपल्याला स्पूल बघायला मिळतात. म्हणजे जिथे आपल्याला तांबोशी आहे त्यासोबतच इथे जो खालच्या बाजूला दिसतोय काळपट मासा, त्याला आपण बांधोशी असं म्हणतात. तर तुमच्या इथे ह्या माशाला काय म्हणतात नक्की सांगा. आणि त्यासोबतच आपल्याला इथे काही बेबी ट्रिव्हेलीज, येलो फिन ट्रिव्हेलीज दिसणार आहेत. या बघा, ज्या की अतिशय सुंदर असे स्विम करतात, पूर्ण प्रवासात आपल्या सोबत आहेत. आणि हे लँडस्केप खरंच खूप जास्ती सुंदर वाटते. आणि ते त्यामुळे जास्ती सुंदर वाटत असेल मे बी कारण तिथे हे सगळे एकत्र मासे फिरतात आणि त्यामुळे त्या जागेला महत्व येते. तर ही 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 ती वेळ आहे जेव्हा ऍक्च्युली पाण्याची कंडिशन खरंच खूप खराब होती. आणि गेल्या काही दिवसांपासून आम्ही स्नॉर्कलिंग करतच होतो. आणि ह्या वेळेला असं झालेलं की एका सर्टन एरियामध्ये फक्त आपल्याला पाणी व्यवस्थित नीट असं भेटत होतं. आणि ही ती जागा आहे जिथे खडकाकडे, आणि इथे प्रॉपर तुम्ही टेक्स्चर्स माशाचे बघू शकतात. अतिशय सुंदर वाटतोय, अनुभवतो. म्हणजे मी खरंच शूट करताना किंवा ऍक्च्युअल ते डोळ्यांनी अनुभवताना तो फील केलेलं होतं. आता पुन्हा जेव्हा एडिटला बसताना बघितलेलं तेव्हा देखील ते तितकंच सुंदर वाटलं. इट्स जस्ट अमेझिंग. म्हणजे विचार करा, ट्रिव्हेलीज झाले किंवा स्नॅपर हे वेगवेगळ्या प्रकारे फीड करणारे वेगवेगळ्या जातीचे मासे आहेत, पण ते एकत्र तिथे राहतात, एका ठिकाणी एका स्पूल मध्ये राहतात. आणि ही ऍक्च्युली एक खूप मॅग्निफिसंट गोष्ट आहे. आपण बघताना त्या बिहेवियरला ऑब्झर्व करताना हे जाणवतं. आणि मस्त आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा रॉक्स कडनं, आता हा स्नॉर्कल सेशन जेव्हा चालू आहे त्या रॉक्सच्या दिशेने जेव्हा जेव्हा बघाल ना तेव्हा तेव्हा तुम्हाला काही ना काहीतरी युनिक मासे नक्कीच बघायला मिळतील. जसे खडकाकडे असणारे छोटे छोटे फिशेस. तर नक्की टॅग अलॉंग आणि एन्जॉय द व्हिडिओ. तर हा दिसणारा मासा हा पालू आहे. आणि ह्याला तुमच्या लोकल एरियामध्ये काय म्हणतात नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. अतिशय सुंदर अशी फुटेज कॅप्चर झालेली, खूप जास्ती जवळ येत होता तो कॅमेराच्या. आणि अमेझिंग अमेझिंग फुटेज. म्हणजे ह्या माशांना असं ऑब्झर्व करायची मजा खूप वेगळी असते. आणि आपल्याकडे म्हणजे आपल्या ह्या वॉटर कंडिशन्स मध्ये आपल्याला फार कमी वेळ हा मिळतो जेव्हा पाणी अतिशय क्लिअर असतं, की ऑलमोस्ट आपण क्रिस्टल क्लिअर असं म्हणू शकतो. म्हणजे प्रत्येक बारीक डिटेल तुम्ही बघाल ना सगळं दिसतंय, स्पष्ट दिसतंय. हे एक खूप सुंदर असं रॉक ट्रेल होतं. म्हणजे रॉक्सचं लँडस्केप आहे, जागोजागी आपल्याला बघायला मिळतं. तर ह्या प्रवासात जेव्हा आपण ट्रॅव्हल करतोय स्नॉर्कलिंग मध्ये त्यावेळेला एक गोष्ट नेहमी सातत्याने जाणवते आणि ती मेन्शन करावीशी वाटते. ती म्हणजे ही ना, की प्रत्येक सेशन मध्ये एक तांबोशीचा मासा आहे जो कंटिन्यू पूर्ण प्रवासात आपल्यासोबत असतोय. नक्की तो विषय काय हे कळत नाहीये, पण तो सतत प्रत्येक सेशनला आपल्यासोबत असतो. माईट बी ते मासे इतके क्युरियस आहेत की जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांच्या टेरिटरीज मध्ये एंटर करता तेव्हा ते ऑब्झर्व करायचा प्रयत्न करतात आपल्याला. आणि असाच हा एक मासा होता जो ऑलमोस्ट पूर्ण रॉक स्ट्रक्चर आपल्याला व्यवस्थित फिरवत होता. आणि खूप मजा आली हे बघताना खरंच. ही जी काम स्विम आहे ही पाहताना आणि बॅक
बॅक साईडला येणारं जे युमंगस असं लँडस्केप आहे ते जसं रिव्हील तो करतोय, हे पाहताना खूप सुंदर वाटतंय खरंच. आणि त्याचसोबत आतापर्यंत आपण म्हणत होतो ते लँडस्केप्स, पण लँडस्केप्स मध्ये खरंच महत्व ऍड करणारे ते म्हणजे नेहमी प्लांटेशन असतात. आणि आता आपण ज्या एरियामध्ये आलेलो होतो इथे हा थोडा डीप एरिया होता, ज्याच्यामुळे तुम्ही ऑलरेडी लांबचं बघत असाल ना तर विजिबिलिटी नाही आहे तितकी. आणि त्याच एरियात म्हणजे लांबच्या डेप्थ मध्ये तुम्हाला दिसतात ते म्हणजे काही समुद्री वनस्पती. हे जे आहेत ना हे ऍक्च्युली वीड्स आहेत जे खूप लांबपर्यंत ग्रो होतात, लेंथ खूप मोठी असते यांची. आणि ऍक्च्युली हे फॉरेस्ट आहेत वीडचे, बरेच डेन्स आहेत हे फॉरेस्ट. तर इथे आता खालच्या साईडला जे रॉक्स बघताय त्याच्यावर छोटे छोटे कोरल्स किंवा छोटे जे इतर प्लांटेशन्स आहेत ते अल्गे हे सगळं आलेले आहेत, त्याच्यामुळे हे कलर्स खूप सुंदर दिसतात. आणि त्या बायोलॉजी मध्ये किंवा त्या इकोसिस्टम मध्ये राहणारे काही छोटे जीव आहेत तेही तुम्हाला पाहायला मिळतात. तर त्यासोबतच आपण पुढे वळणार आहोत आणि आज ह्या सेशन मध्ये असं वाटत होतं की आज काहीतरी युनिक दिसेलच, आणि तसंच काही झालं येत्या काही वेळात. तर आपण स्नॉकल करत करत त्याच फॉलिएज म्हणजे जे प्लांट्स आहेत त्या दिशेने आपण जात होतो. आणि पुढे जाता जाता आपल्याला एक वेगळी स्पीशीज दिसली, म्हणजे आहे तर खूप कॉमन पण आम्हाला अजूनपर्यंत दिसली नव्हती इथे. ती होती मोनो एंजल. तर हा जो बघाल ना हा मासा ऑलमोस्ट पापलेट वगैरे असल्यासारखा मासा आहे, पण अतिशय सुंदर स्पीशी आहे. पूर्ण स्पेसिमेन ऑब्झर्व कराल तर त्याच्या वरच्या साईडला तुम्हाला येलो कलर, खालचा जो फिन आहे तो थोडासा एलॉंगेटेड आहे, थोडा लांब आहे जास्ती. आणि अतिशय सुंदर असा मासा आहे. त्याच्या समोर पण ऑलरेडी एक वेगळा कलरफुल मासा आहे ज्याला बटरफ्लाय फिश म्हणतात. आणि हे ऑब्झर्व करायला खूप भारी वाटलं. तर आजच्या अनुभवात पण हा एक नवीन मासा होताच. तर लास्ट अनुभवात ह्याच्यापेक्षाही विविड होता ऍक्च्युली. जर अजूनपर्यंत तुम्ही तो बघितला नसेल ना तर नक्की जाऊन एपिसोड 2 बघा आणि एपिसोड 1 देखील बघा. मी तर म्हणतो पूर्ण सिरीज परत हवं तर बघा, नक्कीच अनुभव खूप छान वाटेल. तर खरंच ही जादू आहे ह्या प्लांट्सची, या रॉक्सची, या लँडस्केप्सची. एक वेगळं आपल्याला पाण्याखालील जंगल पाहायला भेटतं. आणि म्हणजे अजून खोल समुद्रात ह्याच्यापेक्षा देखील वेगळे स्पीशीज आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. आणि त्यासोबतच हा जो निसर्गाचा भाग आहे ना हा फार क्वचित आपण पाहतो. तर हा अनुभवण्याचा आणि हा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हाच मेन उद्देश आहे. आणि आय होप की तो पोहोचत असेल. तर नक्की स्टे ट्यून राहा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही वी वाईल्ड एक्सप्लोअर्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आता इथे एक पालू होता जो ऍक्च्युली पूर्ण एक लँडस्केप आहे, जे एक हिल सारखं आहे, जे चढण आहे म्हणतो. आणि त्या दिशेने तो हळूहळू हळूहळू पुढे जात होता. आणि त्यासोबत येणारे ते सनरेज आणि जे चमकणारे बारीक पार्टिकल्स, हा पूर्ण जो अनुभव होता ना तो स्वतःमध्ये एक जादुई अनुभव होता. त्यासोबतच इथे दिसणारे हे जे छोटे मासे आहेत यांना तेंडुअस असं म्हणतात. तर तुम्हाला काही वेगळं नाव माहित असेल याचं तर नक्की सांगा. आणि हे मासे बघायला खूप जास्ती मजा येत होती, कारण जी ह्यांची ऍक्शन मुवमेंट आणि जी एक्साइटमेंट होती ती खूप सुपर हाय होती.
तर आपण आता पुन्हा आलेलो शॅलो वॉटर्स मध्ये, कमी पाण्यात. आणि इथे आपण काही छोटे मासे बघितले, बारीक फ्राईज, त्यासोबतच एक तांबूशी. आणि मला खरंच आता हे म्हणजे तुम्ही आदल्या व्हिडिओमध्ये देखील बघितलं असेल, पण काहीतरी आहे तांबूशी, आणि मी पुढे सांगेनच काय ते. पण ते रिलेशन मला ह्या व्हिडिओमध्ये देखील जाणवलं, कारण हा व्हिडिओ इथे संपणार होता, पण जे पुढे घडलं त्याच्यामुळे हा व्हिडिओ इथे संपू शकला नाही. तर आपण ह्या तांबूशीला फॉलो करत येत होतो, आणि ही तीच तांबूशी आहे जी पूर्ण स्नॉर्कल सेशन मध्ये आजच्या आपल्या सोबत आहे. तर जिथून सुरू झालं त्याच रॉककडे आपण पुन्हा आलेलो होतो, आणि सेम ॲज युजल ही मला कुठेतरी घेऊन जातो. आता ती जागा काय होती, कुठे होती, हे लगेचच तुम्हाला कळेल. सो आता ह्या रॉक खाली काय आहे ते पहा. येस, एक्झॅक्टली. कारण तांबूशा तिथेही होत्या, लास्ट व्हिडिओ मध्येही होत्या, आणि जे इन्स्टंटली पाहिलं ना ते म्हणजे मोरेईल होती, जी ऑलमोस्ट करप लागली दगडाला, असं काहीतरी तिचं टेक्स्चर होतं. आणि म्हणजे एखाद्याला पटकन लक्षातही नाही येणार एवढी लपून राहिलेली होती. हा अनुभव खरंच जादुई आहे. मी जेव्हा जेव्हा हिला ऑब्झर्व करतोय ना, खूप भारी वाटतं. आणि आजच्या फुटेजमध्ये दाखवायची गोष्ट आहे ना, ती खूप म्हणजे आमच्यासाठी स्वतःसाठी खूप सॅटिस्फाईंग आहे. कारण आम्ही हिला स्विम करताना पहिल्यांदा पाहिलेलं होतं ओपन मध्ये. तर आपण तिला फॉलो करणार होतो पुढे, जोपर्यंत ती ह्या दगडातनं बाहेर पडून दुसऱ्या रॉक कडे जात नाही, आणि तो अनुभव तुमच्यापर्यंत घेऊन यायचा होता. माइट बी कॅमेरा किंवा आम्ही जवळ होतो त्यामुळे ती त्याच रॉक कडे लपून राहत होती, तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करत नव्हती. तर मग आम्ही विचार हा केला की कदाचित थोड्या मागे गेलं पाहिजे, आणि जशी ती कम्फर्टेबल होईल, माइट बी हा रॉक सोडेल तसं पण तिला परत ट्रेल करू शकतो. पण त्यात देखील हा अनुभव खूप सुंदर आहे. सो फायनली ती वेळ आलेली होती जेव्हा आम्ही कॅमेरा घेऊन थोडे मागे आलेलो होतो, आणि हा अपेक्षित होतो की आता ती इथून हा रॉक सोडेल. आणि तसंच काही झालं, ती रॉक सोडून तिथून बाहेर निघाली होती. तरी कसला तरी संशय होता म्हणून तिथून तरी रॉक सोडत नव्हती, पण नंतर ते झालंच फायनली, आणि ती स्विम आम्हाला कॅप्चर करता आली. आणि ह्या दरम्यान पाणी बऱ्यापैकी खवळलेलं होतं, लाटा आलेल्या 2-3 मोठ्या, त्याच्यामुळे विजिबिलिटी बरीच कट ऑफ झालेली. पण हा स्विम नक्की एन्जॉय करा. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि बाकीचे एपिसोड पाहिला नसेल तर पुन्हा एकदा सांगेन, नक्की चेकआउट करा. आय बटन मध्ये मी लिंक देतो, आणि जर हे कंटेंट आवडते तर नक्की शेअर करा.